मुळा ना शरीरासाठी फार पौष्टिक आहे, पोटाला थंडावा देणारा आहे आणि जर तुम्हाला पोटाचे विकार असतील ना तर मुळ्याचे सेवन नक्की करा, खूप फायदेशीर होईल. पण बऱ्याच जणांना मुळा आवडत नाही कारण त्याचा उग्र वास येतो. पण आजची ही रेसिपी तुम्ही बघितल्यानंतर तुम्ही बाजारातून मुळा आवर्जून घेऊन याल आणि ही रेसिपी बनवून जर तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये दिलीत ना तर ज्यांना मुळा आवडत नाही ते देखील आवडीने खातील. तर ही रेसिपीची संपूर्ण लिंक खाली छोट्या त्रिकोणावर तुम्हाला मिळून जाईल. मी काय केलं, 4 ते 5 मुळे घेतले, धुतले, साल काढून किसून घेतले, मीठ लावून बाजूला ठेवले. 5 ते 10 मिनिटांमध्ये त्याच्यातलं सर्व पाणी मी हाताने अगदी पिळून काढलं. त्यानंतर मुळ्याचा किस कोरडा झाला की यामध्ये अर्धा चमचा आल्याचा किस, त्यानंतर अर्धा चमचा धने जिऱ्याची पावडर, हळद, कोथिंबीर घालून स्टफिंग तयार केलं. त्यानंतर गव्हाच्या पिठामध्ये ओवा, तेल, तीळ, मीठ घालून छान हे पीठ मळून घेतलं. मस्त स्टफिंग भरून चौकोनी पराठा तयार केला. खुसखुशीत असा बटर लावून भाजून घेतला. चटपटीत मुळ्याचा पराठा तयार आहे. आवडला असल्यास सबस्क्राईब करा.